आणि ईद आल्यानंतर दिग्रस गाव या गावात मला दादांच्या कृपेने सेवा मिळालेली आहे आणि त्याचे अन्नदान आज आमचे काका श्री गजानन भाऊ शेळके यांनी दिले आहे व संजय भाऊ परांडे यांनी दिलेले आहे. तसेच आयोजन समस्त गावकरी मंडळी दिग्रस खुर्द. असे नाही इथे आलेल्यापैकी 9 जण कीर्तन करतात व प्रत्येक गावात वेगवेगळे दर्जाचे कीर्तन असतात. इथे आलेल्या सर्व श्रोत्यांचे चरणी नतमस्तक होतो. गुरुवारांचे दादांचे चरणी नतमस्तक होतो. मातृचरण व पितृचरण यांचे चरणी नतमस्तक होतो व सेवाला सुरुवात करण्यापूर्वी 5 मिनिटे देतो. आजच्या विज्ञान युगामध्ये टीव्ही चॅनल व मोबाईलमुळे तरुण पिढी बिघडत चालली आहे. आई वडील व गुरुजनांना मानत नाही. हिंदू धर्माविषयी त्यांना घेणं देणं नाही. म्हणून शहाणे आई बापाने आपल्या मुलाला श्रीमंत बनवण्यापेक्षा सुसंस्कारित करावे. कारण का तर श्रीमंती काही काळ टिकेल परंतु संस्कार जन्मजन्मी टिकल्याशिवाय राहणार नाही. बापाने कितीही पैसा कमवला आणि मुलगा जरी निघाला तो असलेली संपत्ती सर्व व्यसन करून टाकेल. याउलट बापाने 1 रुपया सुद्धा नाही कमवला आणि मुलगा जर संस्कारी निघाला तो नसलेली संपत्ती कमवून टाकेल. म्हणून मुलांना श्रीमंतीपेक्षा सुसंस्कार करावे. आम्ही नेहमी स्वाभिमानाने सांगत असतो की बाकीच्या संस्थेमध्ये गायन कीर्तन मृदंग शिकवतातच परंतु आमच्या संस्थेमध्ये त्याचे वितरक आणखी काय शिकवत असत तर जप ध्यान ताटक ओंकार उपासना शालेय शिक्षणाच्या गुण चांगले करून घेतले जाते. तसेच जेवणाची उत्तम व्यवस्था आहे. राहण्यासाठी